बच्चू कडूंचाही अशोक खरात सोबत व्हिडिओ। बच्चू कडू खरातच्या पाया पडत असल्याचं समोर। खरातनं कडूंना मंत्रिपद मिळाल्यासंदर्भात दिला होता आशीर्वाद, अशी ही चर्चा। तुर्की मधाच्या नावानं लाखोंची भोंदू अशोक खरातकडून फसवणूक। उद्योजक राजकीय नेत्यांना महागड्या दरानं मधाची विक्री। 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकायचा खरात। भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार। खरातला आज न्यायालयात केलं जाणार हजर। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। खरात प्रकरणात सोशल मीडियावर व्हिडिओचा सुळसुळाट। सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो नियम न पाळता होत आहेत फॉरवर्ड। व्हिडिओ फोटो फॉरवर्ड करणाऱ्यांवरती पोलीस एसआयटीची करडी नजर। अशोक खरातनं शिवनिका संस्थांच्या विश्वस्तांचीही दिशाभूल केल्याचं उघड। विद्यार्थ्यांसाठी शाळा अभ्यासिका उभारण्याचं दिलं होतं आश्वासन, मात्र एकही आश्वासन पूर्ण नाही। काही विश्वस्तांचा संस्थांना रामराम। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अशोक खरात प्रकरणासंदर्भातही चर्चेचा अंदाज। सातारा राड्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता। मार खाल्ला तेव्हा तुमच्यातला शिवसैनिक कुठे होता? सातारा प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। उपसभापती नीलम गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश होणार। सातारा एसपी प्रकरणी गोरेंनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। आज विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ। सभापती राम शिंदेंची माहिती। बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर गंभीर आरोप। संगमनेर पंचायत समिती कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा दावा। शरद थोरातसह 9 ते 10 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद। मविया बैठकीत शरद पवारांकडून युद्धजन्य स्थितीवर चिंता व्यक्त। देशाला झळा बसत असताना पंतप्रधान खूप उशिरा बोलले, हे योग्य नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। दोन 2026 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील। संजय राऊतांच्या विधानानं चर्चांना उधाण। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं बोलावली सर्वपक्षीय बैठक। देशातील संकटांच्या संदर्भात बैठकीचं आयोजन। बुधवारी संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा घेतला आढावा। सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सेना प्रमुख बैठकीत सहभागी। रुपया प्रथमच 94 पार। महागाईचा होणार डबल वार। डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर। आखाती युद्धाची कोल्हापुरात झळक। एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक आक्रमक। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा। सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले। चांदीच्या दरात 5000 रुपयांनी वाढ। सोनं जीएसटी सह 1,44,200 रुपयांवर। देशभरातील हवामानात वेगानं बदल। कुठं पाऊस, कुठं बर्फवृष्टी, तर कुठं कडक उन्हाळा। राजस्थानच्या बालोत्रामध्ये गारपीट, तर यूपीमध्ये पाऊस। अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टीची शक्यता। सरके चुनर तेरी सरके गाण्यावरून नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ। नोहानं वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप।